चौकशीचा टप्पा ठेवलेला आहे. जे दोषी आहेत बार्शी तालुक्यामध्ये त्यांना आपल्या कार्यालयाने पुन्हा ठेका दिलाय त्यांना, त्या लोकांना. आणखी त्यांची इन्क्वायरी चालू आहे. त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. अशाच लोकांना तिथं दिलेलं आहे. आता वास्तविक पाहता हे गायकवाड साहेबांच्या काळापासून आमची पुढची प्रक्रिया चालू आहे. आता आपण आता सध्या आलेला आहात. आता हे प्रथमतः आम्ही आपल्या समोर येतोय. तर आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक हो हो आता आमचं म्हणणं असं आहे नाही दिलेलं नाही. कुठल्याच प्रकारात उत्तर नाही दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये RTI मध्ये एक हे आलेलं आहे, सुनावणी झालेली आहे त्याची, पण संघटनेचे जे दिलेले तक्रार निवेदनाबाबतीत काहीच आलेलं नाही. आता काय करू शकतो? आता एक काम करायचं सर, की ज्या ज्या कार्यालयामध्ये आता तुमचे भांडे वाटपचे जे काही केंद्र आहेत तिथं जे 10-10, 15-15 बाउन्सर आहेत, ते बाउन्सर लोक 700 रुपये घेतल्याशिवाय आणि ते मोबाईल काढून घेतात. त्या लाभार्थ्याचा मोबाईल काढून घ्यायचं, बाहेर काही हे करायचं, 700 रुपये घेतल्याशिवाय ते काही भांडे किंवा त्याचा लाभ देत नाही. त्या बाउन्सरचे पेमेंट कोण देते सर? ते बाउन्सरची नेमणूक कोणाची आहे? ऑफिसचा जरी संबंध नसला तरी त्या तुमच्या त्या भांडी वाटप केंद्रावरती किंवा लाभाच्या वस्तू वाटप केंद्रावरती ती बाउन्सर आहे. आणि ह्या बाबतीत अँटी करप्शन कार्यालयामध्ये भरपूर तक्रार आहेत सर. आता आमची मागणी संघटनेच्या माध्यमातून हीच आहे, 10 दिवसात आम्ही दिलेल्या ह्याच्या पूर्वीच्या तक्रारी, त्याच्यामध्ये जे काही कोणी दोषी आहेत ते त्यांच्या बाबतीत चौकशी झाली पाहिजे. चौकशी होऊन प्रचलित कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही 10 दिवसानंतर आपल्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करतो. या बाबतीत आधी जे सुधीर गायकवाड सर होते त्यांना आम्ही 100 तक्रार केली, पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही सर. तर आपल्यापासून अपेक्षा आहे सर आम्हाला, कारण कमीत कमी बघा 7 ते 8 महिन्यापासून आम्ही सगळे पुराव्याशी, आमच्याकडे व्हिडिओ आहेत, प्रत्येक अधिकाऱ्याने किती पैसे मागितले काय आहे. आता आपल्या कार्यालयामध्ये 20% आर्थिक रकमेची मागणी केली, त्याचे बी आहेत आमच्याकडे. तुमच्या साहेब तुमच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी मागणी केलेली आमच्याकडे त्यांचे मोबाईलचे हे आहेत, कॉल रेकॉर्डिंग आहेत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे. आम्ही ते सुद्धा देतोय. कायदेशीर कारवाई व्हायची ती उद्या. बऱ्याच लाभार्थ्यांनी तुमच्याकडे जे केलेले क्लेम आहेत ते क्लेम सुद्धा फेल केले जात आहेत. तर यापुढे आता तुमच्याकडून आमची एकच अपेक्षा असेल की तुम्ही हे जे काही गैर गोष्टी चाललेल्या आहेत, बेकायदेशीर अनामती कारभार चाललेला आहे, ह्याच्यावरती तुम्ही चाप बसवावा. आणि आम्ही आता दिलेलं आहे तुम्हाला वारंवार निवेदन, आम्हाला एक 10 दिवसाच्या तुम्ही काय ते रिटर्न कळवा. जर तुमचं समाधानकारक उत्तर किंवा आम्हाला काय हे नसायला आलं तर आम्हाला पुरावे मागा, आम्ही तुम्हाला पुरावे द्यायला तयार आहे. एका निवेदनाचं तुमचं पत्र आलेलं आहे. अजून किती वेळ नाही एका निवेदनाचं एका तक्रारीचं आलंय. तुम्ही काय म्हणता की पुरावे देऊ? हो, तुम्हाला हे सांगतो की पुरावे द्या असं पत्र तुम्हाला मी आधीच दिले. एकाच निवेदनाचं आलंय. बाकीच्या तक्रारी तशाच राहिल्या ना. बाकीचे देऊ हो देऊ आम्ही.